धुरंधर हा चित्रपट जर तुम्ही बघितला असेल तर त्या चित्रपटातलं अनेक लक्षात राहणाऱ्या पात्रांच्या पैकी एक महत्त्वाचं पात्र म्हणजे संजय दत्तनं सादर केलेलं अस्लम चौधरी याचं पात्र. एस-पी अस्लम चौधरी हा काही लोकांच्यासाठी देव आणि काही लोकांच्यासाठी दानव असतो. त्याची चित्रपटात जी ओळख करून दिलेली आहे ती केलेली आहे जिन या नावानं. म्हणजे अस्लम चौधरी हा असा पोलीस होता ज्याला एक चांगला पोलीस म्हणता येणार नाही आणि ज्याला एक वाईट पोलीस म्हणता येणार नाही. पण एक गोष्ट सांगता येऊ शकते की कराची मधल्या अंडरवर्ल्डमध्ये अस्लम चौधरीची दहशत होती. अस्लम चौधरी हा असा एकमेव पोलीस होता ज्याला कराची मधले सगळे डॉन अक्षरशः घाबरायचे आणि भीतीनं थरथरायचे. अनेक गँगस्टर्सनी अनेक डॉननी कराची सोडून पळ काढला होता जेव्हा जेव्हा अस्लम चौधरीची इथं पोस्टिंग व्हायची. पण अस्लम चौधरी मूळचा कराची मधला नव्हता आणि अस्लम चौधरीचा शेवट मात्र कराचीमध्ये याच गँग वॉरमध्ये झाला. मग तो कोणी केला, कशा पद्धतीनं केला, अस्लम चौधरी कधी मेला, अस्लम चौधरीचा अंत कसा झाला, ते सगळं पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय तो मराठी बाणा. एस-पी अस्लम चौधरी, खरं तर याचं नाव चौधरी असं नव्हतंच. याचं नाव होतं अस्लम खान. अस्लम खानचा जन्म 1963 सालचा, तो देखील पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातल्या हजारा डिव्हिजन मधला. तिथून त्याचा जन्म झाल्यानंतर सुरुवातीचं शिक्षण त्यानं केपीके म्हणजे त्याच्या राज्यामध्येच घेतलं. त्यानंतर आपल्या फॅमिली बरोबर तो कराचीमध्ये शिफ्ट झाला. म्हणजे आगीतून उठून फुफाट्यात आला. फुफाट्यात आल्यानंतर म्हणजेच कराचीत आल्यानंतर त्याला लक्षात आलं की इथं एक प्रकारचं गँग वॉर आहे. इथं जगणं आणि जगण्यासाठी रोजचा संघर्ष करावा लागतो. असा संघर्ष करायला तो शिकला. त्याच्यामध्ये तो स्वतः हुशार होता, चाणाक्ष होता, तो शूर होता. या सगळ्या गोष्टींचा वापर झाला आणि पुढे त्याचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 1984 साली म्हणजे वयाच्या 21व्या वर्षी त्याला असिस्टंट सब इन्स्पेक्टर अशी नोकरी मिळाली आणि तो कराचीमधल्या पोलीसमध्ये नियुक्त झाला. संपूर्ण कराची हे त्यावेळी अंडरवर्ल्डच्या विळख्यात होतं. कराचीमध्ये अनेक गुन्हेगार होते, अनेक डॉन होते, अनेक असे लोक होते जिथं ड्रगचा बिझनेस चालायचा, मर्डर्स केले जायचे, दिवसा ढवळ्या खून केले जायचे, अनेक लोकांना किडनॅप केलं जायचं. या सगळ्या गोष्टी दिवसा व्हायच्या. अनेक पोलिसांना देखील मारलं जायचं. या सगळ्या गोष्टी होत असल्यामुळं पोलीस अक्षरशः इथं काम करायला घाबरायचे. पण याच अवस्थेमध्ये कालाकोट पोलीस चौकीमध्ये कराचीमधल्या या अस्लम खानची नियुक्ती झाली. अस्लम खान तिथं आल्यानंतर त्याला लक्षात आलं की तो सोडून तिथला प्रत्येक पोलीस हा तिथल्या जवळजवळ प्रत्येक डॉनला घाबरतोय. 1984 पासून त्यानं तिथं काम करायला सुरुवात केली आणि पुढच्या 5-6 वर्षात त्यानं ठीकठाक काम केलं आणि आपली त्या भागातल्या प्रत्येक गँग मधल्या माणसांच्या बरोबर ओळखी केल्या आणि थोडीफार आपली दहशत किमान छोट्या मोठ्या लोकांच्यात तरी बसवली. मोठे गँगस्टर्स त्याला अजिबात अजून घाबरत नव्हते. अर्थात त्याचा असा सामना अजून झालाच नव्हता, कारण अजूनही तो कराचीमध्ये असला तरी लॅरी टाउनमध्ये नव्हता. लॅरी हे कराची मधलंच एक शहर आहे. म्हणजे जसं आपल्या मुंबईमध्ये वेगवेगळी उपनगर आहेत तसं कराचीमध्ये देखील लॅरी नावाचं एक उपनगर आहे ज्याची लोकसंख्या खूप जास्त आहे. आणि या कराची मधल्या लॅरी टाउनमध्ये त्याची बदली झाली 1991 साली गुलबहार पोलीस चौकीचा SHO म्हणून. SHO म्हणजे त्या पोलीस चौकीचा तो प्रमुख होता. तिथं गेल्यानंतर त्याला लक्षात आलं की कराचीमध्ये काम करणं आणि लॅरी टाउनमध्ये काम करणं यामध्ये खूप फरक आहे. इथं जर जगायचं असेल तर रोज संघर्ष करावा लागेल आणि तिथं गुंडांच्या बरोबर रोजची गाठ होती. पण तरीही 1991 ते 1994 या काळात गुलबहार पोलीस स्टेशनमध्ये काम करत असताना अस्लम खाननं अनेक एन्काउंटर्स केले, अनेक गुंडांना मारलं, अनेकांना कस्टडीमध्ये टाकलं. हे सगळं करत असताना त्यावेळच्या सरकारचा देखील त्याला थोडाफार पाठिंबा मिळत होता, म्हणून तो हे सगळं करत होता. 1994 ते 98 या काळामध्ये कराचीमध्ये एक ऑपरेशन क्लीनअप चालू झालं. म्हणजे कराचीमध्ये जी गुंडागर्दी होती ती संपवायचं असं तिथल्या सरकारनं, तिथल्या सिंधमधल्या सरकारनं ठरवलेलं होतं. ते करण्यासाठी अस्लम चौधरीचा म्हणजे अस्लम खानचा उपयोग होत होता. कराचीमध्ये 2 महत्त्वाच्या पार्टीज होत्या. त्यातली एक पार्टी आज देखील पाकिस्तानमधली अत्यंत महत्त्वाची पार्टी आहे, ती म्हणजे PPP म्हणजेच पाकिस्तान पीपल्स पार्टी. आणि दुसरी एक पार्टी होती, त्या पार्टीचं नाव होतं MQM. MQM म्हणजे मुत्ताहिदा कौमी मूवमेंट. या MQM कडे अनेक गँगस्टर्स होते, तसंच PPP कडे देखील अनेक गँगस्टर्स होते. या दोन्ही पार्टीमध्ये जे युद्ध चालायचं त्याच युद्धाचा परिणाम खालच्या गँग्समध्ये देखील दिसायचा. म्हणजेच काही गँग या PPPच्या बाजूला होत्या आणि काही गँग या MQMच्या बाजूला होत्या. जेव्हापासून अस्लम खानची इथं नियुक्ती झाली त्यानंतर तो हळूच PPPच्या नेत्यांच्या संपर्कात आला. त्यामुळे तो एक प्रकारे PPP साठी काम करायला लागला.
समोरच्या विरोधी पक्षांचे जे गँगस्टर्स होते त्यांना पकडायचं, त्यांच्या हत्या करायच्या आणि त्यांनाच प्रत्येक वेळेला कैद करून त्यांच्यावरती गुन्हे लावायचे. अशा पद्धतीची कामं तो पीपीपीच्या आशीर्वादानं करायला लागला. हे करत असल्यामुळं त्याला बढतीही मिळत होती, त्याचं प्रमोशन होत होतं, त्याचं सगळं काही व्यवस्थित चालू होतं. पण पाकिस्तानमध्ये या गोष्टी तिथल्या सरकारनुसार ठरत होत्या. केंद्रातलं सरकार आणि सिंधमधलं सरकार. जेव्हा 1999 साली त्यानं सवलत मिर्झा नावाच्या एका MQM पक्षाच्या कार्यकर्त्याला, जो एक दहशतवादीच होता, एक गँगस्टर होता, त्याला अटक केली. त्यानंतर त्याच्या विरुद्ध मोठा आवाज उठवण्यात आला. त्याच्या विरुद्ध असं सांगण्यात आलं की त्यानं मुद्दाम राजकीय पाठबळाच्या जीवावर अनेक लोकांना मुद्दाम धरपकड केलेली आहे, अनेक फेक एन्काउंटर्स केलेले आहेत. म्हणून मग त्याला त्याच्यासाठी सस्पेंड करण्यात आलं. 1999 ते 2004 या काळात तो सस्पेंड राहिला. 2004 साली तो परत पोलिसात दाखल झाला. 2004 साली जेव्हा असलम खान पोलिसात परत आला त्यावेळीपर्यंत लॅरी या शहराची संपूर्ण परिस्थिती पूर्णपणे बदललेली होती. म्हणजे हे शहर पूर्वी गलिच्छ होतं ते त्यापेक्षा जास्त गलिच्छ झालेलं होतं. इथला जो गँग वॉर होत्या त्या त्यापेक्षा जास्त वाढलेल्या होत्या, कारण इथं 2 नवीन डॉन जन्माला आले होते. त्यातला एक होता रहमान डकेत, जो चित्रपटामध्ये अक्षय खन्नानं रंगवलेला आहे, आणि यामध्ये दुसरा होता अरशद पप्पू. रहमान डकेत वर्सेस अरशद पप्पू या गँग वॉरमध्ये पोलीस देखील मारले जात होते, सामान्य लोक देखील मारले जात होते. असं म्हणतात की या संपूर्ण साधारण 15-20 वर्षाच्या डकेत वर्सेस पप्पू या युद्धामध्ये जवळजवळ 1500 ते 2000 लोकांचा मृत्यू झाला होता. यामध्ये गँगस्टर्सही आले, पोलीसही आले आणि सामान्य लोकही आले. त्यामुळे जेव्हा असलम खान पोलिसात परत आला त्यावेळी त्याच्यासमोर या डकेत आणि पप्पू यांना संपवण्याचं देखील चॅलेंज होतं. अर्थात सर्वात मोठं चॅलेंज हे डकेत याचंच होतं, कारण डकेत इतका मोठा होत चाललेला होता, जो चित्रपटामध्ये अक्षय खन्नानं जे पात्र दाखवलंय अतिशय व्यवस्थितपणे, की हा इतका मोठा होत चाललेला, पॉलिटिकली त्याच्याकडे पॉवर येत चाललेली, की तो संपूर्ण कराचीवर राज्य करायची स्वप्न पाहत होता. 2004 साली असलम खाननं शोएब खान नावाच्या एका अत्यंत महत्वाच्या ड्रग डीलरला पकडलं आणि त्याला कस्टडीमध्ये टाकलं. या गोष्टीनंतर असलम खानची नियुक्ती SP म्हणून करण्यात आली आणि त्यानंतर त्याला चौधरी असं म्हटलं जाऊ लागलं. चौधरी हे एक प्रकारचं पद त्याने मिळवलं. खरं तर ते त्याचं आडनाव नव्हतं, त्याला म्हटलं जाऊ लागलं. 2005 साली SP झाल्यानंतर त्याच्या जीवावर एक टास्क फोर्स तयार करण्यात आली. या टास्क फोर्सचा संपूर्ण कार्यभार या असलम खानकडे देण्यात आला, म्हणजे असलम चौधरीकडे देण्यात आला. आणि असलम चौधरी त्यावेळेला लॅरीमध्ये खुला फिरायला लागला, म्हणजे ओपनली फिरायला लागला. त्याला कुठल्याही गँगस्टरची भीती वाटत नव्हती. त्यावेळी कुणीतरी त्याला असं चॅलेंज दिलं की जिथं रहमान डकेत राहतो त्या अफशानी गलीमध्ये तू जाऊन दाखव. त्यावेळी त्यानं ते चॅलेंज स्वीकारलं. जेव्हा तो त्या चॅलेंज स्वीकारून अफशानी गलीमध्ये निघालेला होता त्यावेळी त्याचे काही पोलीस अधिकारी त्याला सांगत होते की तिथं जायचं असेल तर किमान एक 15-20 तरी बंदूकधारी पोलीस आपल्या बरोबर पाहिजेत. त्यावेळी असलम खान म्हणाला होता की मी एकटा जाणार आहे, त्याला देखील समजायला पाहिजे की अब चौधरी आ गया है. त्यामुळं तो खरोखर तिथं एकटा गेला आणि त्याच्याबरोबर कुणीही बंदूकधारी नव्हते. याचा व्हिडिओ देखील नंतर प्रसारित झाला आणि त्याने एक प्रकारे दाखवलं की मी कुणालाही घाबरत नाही. आणि यावेळेला अक्षरशः संपूर्ण लॅरीवर राज्य करणारा जो रहमान डकेत होता तो स्वतःचा जीव वाचवून पळून गेला आणि तो बलुचिस्तानमध्ये जाऊन काही महिने राहिला. या मधल्या काळामध्ये इतर काही कारणास्तव परत एकदा असलम खानला सस्पेंड करण्यात आलं. अर्थात हे सगळं पॉलिटिकली मोटिवेटेड असायचं. अनेक गुन्हेगार होते ते पॉलिटिकली संबंधित असायचे, त्यामुळे ते राजकारण्यांच्यावर दबाव आणायचे, राजकारणी मग त्याला सस्पेंड करायचे. या गोष्टी होत राहायच्या. पण 2007च्या शेवटी पुन्हा एकदा त्याचं सस्पेन्शन संपलं आणि पुन्हा तो पोलिसात दाखल झाला. 2008 मध्ये जेव्हा SP असलम चौधरी परत आला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की ज्या रहमान डकेतला आपण पकडायचा प्रयत्न करत होतो तो रहमान डकेत आता फार मोठा नेता झालेला आहे आणि त्याला खासदारकीचं तिकीट हवं आहे आणि त्यासाठी तो अनेक पक्षांच्या संपर्कात आहे आणि त्यानं स्वतःचा एक पक्ष देखील या काळात काढला होता. आणि तेव्हाचे पाकिस्तानचे सर्वात मोठे PPPचे नेते असणाऱ्या आसिफ अली झरदारींनी त्याला एक प्रकारे आपलं पाठबळ दिलेलं होतं, जे चित्रपटामध्ये देखील दाखवले. या आसिफ अली झरदारींच्या बरोबर त्याने एक आघाडी केली आणि तो तिथून खासदारकीची निवडणूक लढवायच्या विचारत होता. त्यावेळी पाकिस्तानमधल्या नेत्यांच्या असं लक्षात आलं की रहमान डकेत आता खूपच वरचढ झालेला आहे, खूपच डोईजर झालेला आहे, त्याला संपवणं गरजेचं आहे. त्याच्या नावावर आतापर्यंत 300 मर्डर आणि किडनॅपिंगच्या आणि वेगवेगळ्या केसेस होत्या. एवढं सगळं असून देखील तो खुले फिरत होता, त्याला कुणीही काही करू शकत नव्हतं. त्यामुळं ISIचे काही अधिकारी, सिंध सरकारमधले काही अधिकारी
आणि SP असलम चौधरी यांची एक मीटिंग झाली. या मीटिंगमध्ये असं ठरवण्यात आलं की आता रहमान डकेतचा काटा काढलाच पाहिजे आणि त्याप्रमाणे मग बिन कासिम रस्त्यावर एक प्लॅन आखला गेला. त्या प्लॅनप्रमाणे रहमान डकेतला तिथं आणलं गेलं आणि 9 ऑगस्ट 2009 चित्रपटामध्ये दाखवलेली तारीख अगदी बरोबर आहे. या दिवशी रहमान डकेतला SP असलम चौधरीनं मारून टाकलं. या दिवशी या लॅरी टाउन मधला एक अत्यंत महत्त्वाचा गुन्हेगार SP असलम चौधरीने संपवला. त्यामुळे SP असलम चौधरीची एवढी मोठी दहशत निर्माण झाली की तो पाकिस्तानमधला एक अत्यंत मोठा हिरो असा समजला जाऊ लागला. लॅरी टाउनमध्ये SP असलम चौधरीनं अत्यंत महत्त्वाची कामगिरी बजावल्यानंतर मग त्याची नियुक्ती करण्यात आली पाकिस्तानमधल्या अँटी टेरर युनिटच्या प्रमुखपदी. म्हणजे थोडक्यात पाकिस्तानमधले जे दहशतवादी असतात, अर्थात पाकिस्तानच्या विरुद्ध काम करणारे जे कोणी असतील, ज्यामध्ये तेहरीक ए तालिबान पाकिस्तान जी अजून देखील पाकिस्तान सरकार विरुद्ध लढते आहे, या TTP विरुद्ध किंवा बलोच लिबरेशन आर्मी यांच्या विरुद्ध लढण्याचं काम या असलम चौधरीकडे आलं. SP असलम चौधरी या काळात अँटी टेरर युनिटचा प्रमुख होता आणि त्यामुळे त्यानं अनेक TTPच्या लोकांचा एन्काउंटर केला, अनेक लोकांना अँब्युश करून मारून टाकलं, अनेक लोकांच्या मागे त्यानं आपली माणसं लावली. या सगळ्या गोष्टींच्यामुळे TTP त्याच्याशी अत्यंत त्रस्त झालेली होती. कारण जोपर्यंत SP असलम चौधरी जिवंत आहे तोपर्यंत तेहरीक ए तालिबान पाकिस्तानला पाकिस्तानमध्ये आपल्या कारवाया करणं अवघड होऊन बसलं होतं. म्हणून या TTPनं आता ठरवलेलं होतं की काहीही करायचं पण या SP असलम चौधरीचा काटा काढायचा. त्यासाठी त्यांनी मग आणखी अनेक प्रयत्न केले. त्यांनी CIDचं जे ऑफिस होतं जिथं हा SP असलम चौधरी बसायचा, तिथं एक गाडी घुसवली, ज्या गाडीमध्ये स्फोटकं होती. त्यामध्ये 30 पोलीस मारले गेले पण SP असलम चौधरी जिवंत राहिला. त्यानंतर SP असलम चौधरीचं कराचीमधलं एक आलिशान घर होतं. या घरामध्ये अशाच पद्धतीची एक स्फोटकांनी भरलेली जवळजवळ 200 किलो स्फोटकं असलेली एक गाडी घुसवली, ज्या स्फोटामध्ये पुन्हा जवळजवळ 8 लोकांचा मृत्यू झाला. पण त्यामध्ये देखील SP असलम चौधरी जिवंत राहिला. त्यानंतर तो पुन्हा बाहेर आला आहे तशा कपड्यांनिशी आणि त्यानंतर त्यानं सांगितलं की या लोकांनी माझ्याशी पंगा घेतलाय, यांची पुढच्या पिढ्या लक्षात ठेवतील की SP असलम चौधरी काय चीज है. चाहते हैं कि मैं इन चीज़ों से बाज आ जाऊंगा, मैं इनकी नस्लों को, इन्होंने शेर के मुंह में हाथ डाला है, इनकी नस्लें भी याद रखेंगी कि इनको कौन मिला है. अशा पद्धतीच्या घोषणा आणि धमक्या तो या नंतर देखील देत होता. म्हणजे तो अजिबात घाबरत नव्हता, त्याला मरणाची भीती वाटत नव्हती, हे सहज दिसत होतं. पण अखेर कधी ना कधी त्याचं मरण जवळ येणारच होतं आणि TTPनं ते त्याचं अत्यंत जवळ आणलं. 2012 मध्ये एक लॅरी टाउन ऑपरेशन केलं गेलं, ज्यामध्ये अनेक गँगस्टर्सची हत्या केली गेली, अनेकांना मारलं गेलं, ज्यामध्ये रहमान बलोच किंवा रहमान डकेत अगोदरच मारला गेला होता. पण त्यानंतर देखील उझैर बलोच हा अजूनही जिवंत होता. या उझैर बलोचला तिथून पळून जाण्यात यश मिळालं, पण अत्यंत मोठ्या प्रमाणावर या ऑपरेशनमध्ये SP असलम चौधरीनं तिथल्या अनेक लोकांची हत्या केली, अनेक गँगस्टर्स मारून टाकले आणि लॅरी टाउन थोडं का होईना शांत झालं. पण त्यानंतर 9 जानेवारी 2014 साली SP असलम चौधरी हा लॅरी टाउनच्या एक्सप्रेसवेवरून जात असताना त्याला एक समोरून येणारी भरधाव वेगानं येणारी एक गाडी येऊन धडकली. या गाडीमध्ये अनेक स्फोटकं भरलेली होती. या गाडीनं समोरच्या गाडीला अटॅक झाल्यानंतर म्हणजे धक्का झाल्यानंतर एक मोठा स्फोट झाला. या स्फोटामध्ये SP असलम चौधरीची गाडी बुलेट प्रूफ असली तरी ती गाडी उडाली आणि तो ब्लास्ट इतका मोठा होता की या ब्लास्टमध्ये गाडीमध्ये असलेले 4 लोक मारले गेले, ज्यामध्ये SP असलम चौधरी देखील होता. हा हल्ला तेहरीक ए तालिबान पाकिस्तान या संघटनेनं केला होता, जो अजून देखील लढतो आहे पाकिस्तानच्या विरुद्ध. SP असलम चौधरीचा इथं अंत झाला. SP असलम चौधरीची ही टिप त्याचाच ड्रायव्हर असलेल्या कामरान यानं दिलेली होती. त्याच्या मृत्यूनंतर देखील पाकिस्तान सरकारने त्याचा गौरव केला, त्याला अनेक पुरस्कार देण्यात आले, त्याच्या नावानं कराचीमध्ये एक रस्ता बनवण्यात आला. या सगळ्या गोष्टी झाल्या तरीही SP असलम चौधरी हा कधीही एक महान पोलीस होऊ शकला नाही किंवा एक अत्यंत वाईट पोलीस देखील झाला नाही. त्यानं दोन्हीकडची कामं केली. काही काळासाठी तो राजकीय पक्षांच्या वरदहस्तावरती काम करत राहिला. त्यानं भरपूर पैसा मिळवला. त्याच्याकडे इतका पैसा यायचा कारण प्रत्येक गुन्हेगारावर काही करोडचं बक्षीस असायचं आणि SP असलम चौधरी त्या गुन्हेगाराला मारायचा, ते बक्षीस तो स्वतःच मिळवायचा. असे कितीतरी करोड रुपये मिळवून त्यानं आपलं घर बांधलं होतं. तो म्हणायचा, क्रिमिनल्सला मारून मारून मिळवलेल्या पैशातनं मी हे घर बांधलंय. अशी होती या असलम चौधरीची कहाणी, जे चित्रपटातलं पात्र संजय दत्तनं रंगवलेलं आहे.
जे अतिशय प्रभावीपणे आहे, त्याचे काही फोटो आम्ही या व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला दाखवलेले आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.